हॅलो मित्रांनो, कसे आहात सगळे? तर चला आज आपण दिवाळी स्पेशल शंकरपाळे करणार आहोत। इथे मी गोड शंकरपाळे करणार आहे। सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे शंकरपाळे। हे बघा, मस्त सुंदर असे शंकरपाळे होतात, खुसखुशीत होतात, तोंडात टाकता क्षणी विरघळणारे असे शंकरपाळे। तर चला आता आपण सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी साखर घेतलेला आहे आणि 1 वाटी पाणी घेणार आहे त्यामध्ये। आता आपण याला गॅसवर ठेवून वितळून घेऊया पूर्ण। हे बघा, इथं मोहन पण ठेवलं होतं मी। 1 वाटी तेल, तूप पण टाकू शकता तुम्ही। इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहे। छान असं याला मिक्स करून घेऊया आपण। आणि ते 1 वाटी तेल मी कडकडीत असं मोहन करून घेतलेलं आहे। बघा, इथे चमच्याने हलवून घ्यायचं आधी, नंतर हाताने छान एकजीव करून घ्यायचं त्याला। हे बघा, आणि बघायचं गोळा बनतोय का। हे बघा, अशा प्रकारे गोळा बनला की म्हणजे आपलं झालेलं आहे। आता आपण इथे थंड करून घेतली आहे आपण ती चासणी। ती आता थोडी थोडी करून आपण यामध्ये घालून घेणार आहोत। एकदम घालू नका, पातळ होईल। थोडी थोडी करून घालून घेतली आहे आपण। हे बघा, असा कडक डो झालेला आहे तयार। आणि याला रेस्ट करायला ठेवायची गरज नाही, लगेच करायला घ्यायचं। हे बघा, पोळी लाटून अशी फोल्ड करून घ्यायची, म्हणजे छान असे लेयर्स सुटतात शंकरपाळ्याला। आपण आता ही पोळी लाटून घेऊया। हे बघा, माझा छोटा बेबी मध्ये मध्ये करत होता शंकरपाळे करताना। हे बघा, पोळी लाटून झाली आहे। जाडसरच पोळी लाटायची, एकदम पातळ लाटायची नाही। हे बघा, अशा याच्यामध्ये कापून घ्यायचे पूर्ण शंकरपाळे। इथे तेल तापलेलं आहे आपलं। आता एक टाकून बघितलं आहे मी। थोडे थोडे करून पूर्ण जेवढे मावतील तेवढे शंकरपाळे त्यात आपण टाकून घेणार आहोत। आणि टाकले की लगेच हलवायचे नाही, थोडा वेळ ठेवायचे, 5-10 मिनिटं। हे बघा, झाले आहेत आपले। बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे। बिस्किटासारखा कलर आला की समजायचं झाले आहेत। हे बघा, तुम्हाला दाखवते मी तोडून। बघा किती सुंदर असे ठिसूर झालेले आहेत आपले शंकरपाळे, पाहताक्षणी तोंडात विरघळणारे। बघा, तुमचं झालाय का फराळ? झाला नसला तर नक्की ट्राय करा हे शंकरपाळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।